नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच शहरातील राजकीय वातावरण तापलं असून गुन्हेगारी घटनांमध्येही लक्षणीय वाढ होत असल्याचं चित्र समोर येत आहे। याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सचिव बुद्धप्रकाश दिलपाक यांच्यावर कोयत्यानं हल्ला झाल्याची गंभीर घटना दिघा येथील रामनगर येथे घडली आहे। यामध्ये दिलपाक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं। या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। या घटनेनं संपूर्ण नवी मुंबईत खळबळ उडाली असून आंबेडकरी समाजात संतापाची लाट पसरली आहे। राजकीय कार्यकर्त्यावर झालेला हल्ला म्हणजे कायदा सुव्यवस्थेची स्थिती किती गंभीर आहे याचं जिवंत उदाहरण असल्याचं बोललं जात आहे। हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून राजकीय वैरातूनच ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जाते। या घटनेनंतर आंबेडकरी समाजातील संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून हल्लेखोरांसह या हल्ल्यामागील आकालाही तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे। दरम्यान पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा कसून शोध घेत असल्याचं समजतं। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।